नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। उद्धव ठाकरेंचं एकच वाक्य अख्ख्या देशात चर्चा, शिंदेंची उडाली झोप। काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो, जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची घडामोड घडताना दिसत आहे। शेवटी मराठी माणसाचा विजय झाला, मराठी भाषा जिंकली, हिंदी भाषा हरली आणि याच एकजुटीची ताकद ही काय आहे ती संपूर्ण सरकारनेही बघितलेली आहे। इतकंच नव्हे तर देशभरामध्ये याच निघणाऱ्या मोर्चाची जोरदार चर्चा झाली। याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाचे सर्वतोपरी प्रयत्न केले मोर्चा हाणून पाडण्याचा। मात्र सरकारला ठाकरे ब्रँड काय आहे हे कळून चुकलेलं आहे। अशातच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि नवीन राजकीय समीकरण घडायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरेंचे एक वाक्य आणि अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर त्याची वाक्याची चर्चा जोरदार होताना दिसत आहे। नक्की उद्धव ठाकरे काय म्हटले आहे हे आपण याच बातमीमध्ये बघणार आहोत। काल सरकारने GR रद्द केला, पत्रकार परिषद झाली। यामध्ये सरकारने जो काढलेला GR मागे घेत असल्याची घोषणा केली। यानंतर ठाकरेंची विजय रॅली होणार, मराठी माणसांचा विजय झालेला आहे आणि ही रॅली मोर्चाऐवजी रॅली निघणार, सभा होणार असं घोषणा केली। त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याचबरोबर ती संजय राऊतांचा फोन आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि ही रॅली होती आणि ही विजय सभा आता होणार म्हणजेच आज, असं राज ठाकरे यांनीही ठणकावून सांगितलं। त्यापूर्वी ज्या वाक्याची चर्चा होती ते वाक्य म्हणजेच उद्धव ठाकरे यांची काल पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांना ठाकरेंनी उत्तरं दिली। याच प्रश्नाचे उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की जी एकजूट आहे, आमच्या भावांची जी एकजूट आहे, मराठी माणसांची जी यापुढेही कायम राहायला पाहिजे। संकट आल्यानंतर मराठी माणूस एकत्र यायला अशी संकटच येऊ नये म्हणून आपली ताकद यापुढेही अशीच दिसली पाहिजे, याचा सरळ अर्थ शिंदे गट, शिंदेनं त्याचबरोबर भाजप आणि सरकारला कितीही प्रयत्न केले मोर्चा रद्द व्हावा म्हणून ही GR रद्द केला। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून ही अगोदरच घडामोड घडल्या। मात्र तरीही ठाकरे बंधू एकत्र हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। दोन्ही भावांचा हा विजयी सभा मेळावा हा तारखेला मुंबईमध्ये पार पडला आणि याच दोन भावांच्या ज्या वाक्याची तळमळ रचना आहे याची चर्चा संपूर्ण देशात आणि भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये सुरू आहे। तर शिंदे गटासाठी धोक्याची घंटा असल्याचं दिसून येते। आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।